पर्यंत कसलाही व्यत्यय आला तर मी तुमच्या सोबत आहे मित्रांनो. त्यामुळे हॉल तिकीटचं तर बिलकुल ताण घेऊ नका. आज तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला डायरेक्ट मी ऐकवत आहे मित्रांनो. त्या अगोदर 2 शब्द बोलतो की विद्यार्थी टेन्शनमध्ये असण्याचं एकच कारण आहे की आपण YouTube चॅनलवरती पण टाकलं होतं, आपल्या एक्झामवरती टेलिग्रामवरती टाकलेलं होतं की हे जे काही नोटिफिकेशन आलेलं आहे की बाबा 1 ते 8 जुलै 1 ते 8 जुलैला परीक्षा असणार आहे. मग आता 25 तारीख आली तरी हॉल तिकीटचा पत्ता नाही. मग नेमकं काय प्रॉब्लेम आहे? त्यामुळे विद्यार्थी टेन्शनमध्ये आले होते. आपण डायरेक्ट IBPSला कॉल करून विचारणा केलेली आहे. IBPSने कन्फर्मेशन दिलेलं आहे की हॉल तिकीट आज किंवा उद्या येतील. तर ती कॉल रेकॉर्ड आपण ऐकूया. तत्पूर्वी जर तुम्ही अजून प्रश्नपत्रिका पाहिले नसतील, डिस्क्रिप्शनमध्ये मोफत प्रश्नपत्रिका दिलेत. परीक्षेच्या अगोदर आवर्जून 12 प्रश्नपत्रिका आपण फुल लेंथ मोफत दिलेल्या आहेत. तर त्या 12च्या 12 एकदा रिवाइज करा, खूप फायदा होऊन जाईल. तर आपण ऐकूया कॉल रेकॉर्डिंग. Welcome to IBPS. If you are not able to download exam call net. गुड मॉर्निंग IBPS. हा, गुड मॉर्निंग मॅम. तुकाराम टकले बोलतोय एक्झामवरून. मला नोंदणी आणि मुद्रांक विभाग गट ड भरतीबाबत बोलायचं होतं. बोला. तर एक परिपत्रक आपलं व्हायरल झालेलं आहे की 1 ते 8 जुलैला एक्झाम आहे, परंतु अजून हॉल तिकीटचं काही वेबसाईटवरती दाखवत नाही. तर त्याबद्दल येतील आज उद्यामध्ये येतील. वेबसाईटच्या टच मध्ये राहायचे. 1 ते 8 लाच परीक्षा आहे ना? हो, ते आता कॉल लेटर आल्यावरती चेक करा. हा, म्हणजे ते परिपत्रक खरं आहे का असं म्हटलं, जे 1 ते 8 जुलैला परीक्षा आहे ते? कॉल लेटर येतील तेव्हा चेक करा सर. या 1-2 दिवसात येतील कॉल लेटर. ओके ओके, ठीक आहे. थँक्यू फॉर कॉलिंग. ओके वेलकम. त्यामुळे आता कन्फर्म झालेलं आहे की 1 ते 8 जुलैलाच परीक्षा असणार आहे. आज ते उद्या हॉल तिकीट येणं आवश्यक आहे. येतील असं सुद्धा IBPSने सांगितलेलं आहे. यापूर्वी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ पण बाकीच्या प्रश्नांचा तुम्हाला बनवलेला आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे का, सब्जेक्ट वाईज टायमिंग आहे का, कसं आहे, 90 पैकी 200 मार्क नाही मिळाले तर काय होईल, हॉल तिकीट कधी, हे सगळं तुम्हाला यापूर्वी मी टाकलेलं आहे. तर तो पण व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे हे वरचे 4 मुद्दे तुमचे कव्हर होतील. आणि अजून जर मी नोंदणी मुद्रांकसाठीच्या प्रश्नपत्रिका आपण मोफत 100 प्रश्नाच्या, म्हणजे त्यामध्ये सगळं आहे, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK, त्या जर प्रश्नपत्रिका पाहिल्या नसतील तर पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की लेवल काय असणार आहे. आणि आपण भरपूर त्यामध्ये टाईप अगदी सविस्तर स्पष्टीकरणासह कव्हर केलेलं आहे. तुम्हाला त्या टाईपचा सुद्धा काय होईल मित्रांनो, फायदा होऊन जाईल. नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली, म्हणजे सर्व अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील. धन्यवाद.